नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आता तर काय, गणपती बाप्पा जवळ येत आहे आणि बाप्पाला आवडणारे मोदक हे सगळ्यांच्याच घरी होत असतात. उकडीचे म्हणा की तळणीचे, बाप्पाला मोदक हे खूप प्रिय आहे. म्हणूनच मी तुमच्यासोबत तळणीच्या मोदकची छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. आणि कधी कधी तळणीचे मोदक वातड होतात किंवा तळताना तेलात फुटतात आणि सारण संपूर्ण तेलात पसरतं. म्हणूनच मोदक परफेक्ट बनण्यासाठी ही रेसिपी संपूर्ण बघा. सर्वात आधी तळणीचे मोदक बनवण्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा असं प्रमाण घेतलेलं आहे. एकाच वाटीने दोघं व्यवस्थित मोजून घेतले आहे आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे. खूप जास्त मीठ टाकायचं नाही, त्यामुळे पण मोदक आपले वातड होऊ शकतात. आणि मोहन म्हणून कडकडीत तूप त्यात मी टाकलेलं आहे. 2 ते 3 चम्मच मी तूप त्यात टाकलं होतं. आणि व्यवस्थित असं तूप जास्त कडकडीत मोहन जर टाकलं तुपाचं तर खूप नरम होतात मोदक आणि खूप वातड पण नाही होत. आणि खूप छान असं मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं आहे. आणि त्यात थोडंसं दूध टाकायचं आहे, त्यामुळे मोदकाला एक छान असं बाइंडिंग येते, छान असे मऊ पण राहतात आणि व्यवस्थित होतात. तर बघा, व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर लागेल तितकं पाणी टाकून गोळा तयार करून घेतला आहे. गोळा जास्त घट्ट पण नाही मळायचा आणि जास्त पातळ पण नाही मळायचा. चपात्यांना मळतो तसाच व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. आणि एक 10 मिनटासाठी त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, झाकण ठेवून. आणि मी माझ्याकडे एक ओलं खोबरं होतं तर ते घेतलं होतं. नारळाचा एक छोटा मध्यम आकाराचा नारळ होता, तो छान असा किसून घेतला. गॅसवर व्यवस्थित असा खोबऱ्याचा किस आणि गूळ मिक्स करून तो एकजीव करून घेतला आणि त्यात थोडी वेलची पूड पण ॲड केली आणि छान असं सारण तयार झालेलं होतं. आणि इकडे आपला गोळा पण छान तयार होता. त्यात रवा घातल्याने तो थोडा फुलून येतो आणि थोडासा जे पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होऊन जातं. आणि नंतर थोडं मळून घ्यायचं आहे आणि मग छोटे छोटे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत त्याच्या. खूप जास्त पातळ पण नाही करायच्या आणि खूप जास्त जाड पण नाही करायचं. पातळ जर जास्त पारी केले तुम्ही तर ते फुटायची शक्यता असते आणि जास्त जाड केले तर ते व्यवस्थित तळले जात नाही आणि मध्येपर्यंत ते शिजत नाही. म्हणून थोडं मीडियम ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मध्ये असं सारण भरून कळ्या करून घ्यायच्या हाताने व्यवस्थित अशा. त्या कळ्या झाल्यानंतर व्यवस्थित असं त्याचं जे आहे ते तोंड बंद करून घ्यायचं आहे. आणि छान असं अशा पद्धतीने दाखवले आहे त्या पद्धतीने मोदक आपले एकदम कळीदार मोदक होतात व्यवस्थित आणि अजिबात पण ते फुटत नाही. तर बघा, अशा प्रकारे सगळे मोदक बनवून तयार होते. आणि इकडे कडकडीत तेल तापून घेतलेलं होतं आणि मग एक एक करून मी त्यात ते टाकून घेतले. मोदक तळताना घ्यावयाची काळजी म्हणजेच तेल जे असतं ते व्यवस्थित कडकडीत तापलेलं पाहिजे आणि मग ते टाकायचे आहे. आणि असं ते हलवत राहायचं आहे. आणि मोदक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आणि छान असे ते तळून घ्यायचे आहे. करून ते आतपर्यंत व्यवस्थितरित्या शिजतील आणि एकदम जास्त वातड पण न लागता छान असे खरपूस पण लागतील. चमच्याच्या साहाय्याने ते हलवत राहिल्यामुळे एकसारखे सगळीकडून व्यवस्थित असे तळले जातात. आणि बघा किती छान असे तळले गेले आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारचे मोदक. सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.